प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 28 जानेवारी 2026 बुधवार। नवे हृदय। मी तुम्हाला नवे हृदय देईन आणि तुमच्या नावा आत्मा घालीन, तुमच्या देगातून दगडी हृदय काढून टाकीन आणि तुम्हाला मसाल हृदय देईन। एजेकिएल 36 अध्याय 26 वचन। बायबल नव्या हृदयाबद्दल बोलते। आपण नव्या यरूशलेमच्या वराचा उल्लेख करतो। आपण नव्या द्राक्षाबद्दल बोलतो। जेव्हा प्रभू सर्व काही नवे करतो तेव्हा तो आपल्याला नवे हृदयही देतो, तारणाचे आनंदाने भरलेले जीवन जगण्यासाठी आणि देवासोबत नव्या नात्यात वाढण्यासाठी आपल्याला या नव्या हृदयाची गरज आहे। देव जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा तो तिच्या हृदयाकडे पाहतो। मनुष्य बघा स्वरूपाकडे पाहतो, पण परमेश्वर हृदयाकडे पाहतो। 1 सामुएल 16 अध्याय 7 वचन। जर प्रभूला आपल्या हृदयात अधर्माने भरलेले मन आढळले तर तो आपली प्रार्थना एक दिवसासुद्धा ऐकणार नाही। म्हणून नवे हृदय मिळविण्यासाठी जुने हृदय टाकून द्या। देगाने ढाकलेली वस्त्र काढून टाका। स्वतःच्या धार्मिकतेचे मलिन छिद्रे फेकून द्या। या नव्या वर्षात नवे विचार घेऊन प्रवेश करा आणि म्हणा, प्रभू सर्व काही नवे कर। जुना करारात आपण दुसरी इतिहासामध्ये राजा आसाबद्दल वाचतो। त्याला आपले संपूर्ण राज्य शुद्ध व पवित्र करायचे होते, म्हणून त्याने परक्या देवाची वेदा काढून टाकल्या, उच्च स्थाने पाडली, मूर्ती फोडल्या, पवित्र वन तोडली आणि यहूदाला त्यांची पित्याची परमेश्वर शोधण्याची व नियम व आज्ञाप्रमाणे चालण्याची आज्ञा दिली। दुसरी इतिहास 14 अध्याय 3 आणि 4 वचन। त्याने इस्रायल देशातील घृणाशुद्ध गोष्टी दूर केल्या। युद्धात सगळे जिंकल्यानंतर मंदिरासमोर प्रभूची वेदी नवी केली। दुसरी इतिहास 15 अध्याय 8 वचन। देव जर आपल्या जीवनात सर्व काही नवे करणार असेल आणि आपल्याला एका नव्या व तेजस्वी मार्गावर येणारे असेल तर आपल्यालाही आज्ञाधारकतेने चालावे लागेल। आपल्या जीवनातून जे काही काढून टाकणे आवश्यक आहे ते दृढ निश्चयाने आणि स्थिरतेने काढून टाकले पाहिजे। जुने पापी मार्ग, सांसारिक मैत्री आणि देवाला अप्रिय असलेली प्रत्येक गोष्ट आपण दूर केल्यावरच प्रभू आपल्या जीवनात प्रवेश करून सर्व काही नवे करतो। फक्त जुने टाकून देणे पुरेसे नाही, आपण ख्रिस्ताची नवे ऐकता प्रवेश केला पाहिजे आणि नव्या परंपरेत चालले पाहिजे। देवाची लेकरांनो, तुमचे हृदय देवाची वचनाचे नव्या बीजीने भरलेली असू दे। पुढील मनासाठी वचन। नवजात बालकासारखे वचनाचे निर्मल दूध हवेसे वाटू द्या, जेणेकरून त्याद्वारे तुम्ही वाढाल। 1 पत्र 2 अध्याय 3 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ निर्गम 19 अध्याय 20 अध्याय, संध्याकाळ मत्ती 18 अध्याय 21 वचन से 35 वचन। धन्यवाद।